नाही, शक्ती कायदा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी या राज्यामध्ये केला, त्याला मान्यता मिळाली नाही. त्याला मान्यता मिळाली तर कठोरातली कठोर कारवाई या नराधमांच्यावर होऊ शकते. जो पण कायद्याचा वचक, कायद्याची भीती राहत असत नाही, तो पण या सगळ्या गोष्टी करणार. NCRBच्या नव्या आकडेवारीनुसार महिलांच्यावरचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढताना या ठिकाणी दिसतात. मी गेले वर्षभर सांगतोय, गृह खात्याला सेपरेट मंत्री पाहिजे. भले मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याचं ब्रीफिंग होत असतं, परंतु गृह खात्याला जोपर्यंत स्वतंत्र मंत्री मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली ही कायदा आणि सुव्यवस्था ही नेहमीच अडचणीत येणार. मुख्यमंत्र्यांचा व्याप ॲज ए चीफ मिनिस्टर, त्यांचा व्याप एवढा मोठा असतो की गृह खात्याला ते वेळ देऊ शकत नाहीत. आता प्रमोशनच्या पोस्टिंग ज्या डिसेंबरमध्ये व्हायला पाहिजे होत्या त्याला मार्च एप्रिल त्या ठिकाणी होतात. या प्रशासकीय गोष्टी देखील अनेक पेंडिंग आहेत. पेंडन्सी भरपूर होत्या गृह खात्याची. त्यामुळे आमची पक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की हे स्वतंत्रपणे खातं असलं पाहिजे, कारण की ते मी राज्यमंत्री म्हणून 6 वर्ष बघितलेला. त्याची व्यापकता प्रचंड मोठी आहे, व्याप्ती मोठी आहे, आणि त्यामुळे स्वतंत्र मंत्री असणंच या गृह खात्याला गरजेचं आहे. नाही, म्हणजे याचा अर्थ जो माणसं सत्याच्या बाजूनं या राज्यामध्ये उतरतील त्यांना लाठीमार या ठिकाणी भाजपच्या अंतरवाली सराटीपासून हे चालू आहे. म्हणजे तिथून जी सुरुवात झाली लाठीमारची ती अजून चालूच आहे. नाही, माझी त्यांना विनंती असणार आहे की राज्याचा व्याप बघता, महाराष्ट्र राज्य हे मोठं राज्य आहे आणि ऑलरेडी त्यांच्याकडे आता फायनान्स डिपार्टमेंट आहे, मोठी खाती त्यांच्याकडे या ठिकाणी आहेत. आता आम्हाला असं कळतंय की खाते बदल आता लवकरच या ठिकाणी होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना कुठलं तरी खातं दिलं जाणार आहे, भाजपमधलं एक खातं कमी करून त्यांना मिळणार आहे, त्यांचं खातं. अशी आमची चर्चा ऐकून येते. फेरबदल होणार आहे या 8-10 दिवसामध्ये. जर फेरबदल होणार असेल तर गृह खात्याला एक स्वतंत्र मंत्री द्यावा अशी आमची विनंती.